Hi students, welcome to Yash Academy, Karad. In the previous video, we have seen the IUPAC nomenclature system used for naming of organic compounds. In this video, I am going to teach you the rules, IUPAC rules used for naming organic structure or organic compounds. आता आपल्याला इथं जे आवश्यक आहे तेवढंच ठेवूया आणि इथं एक एक पार्ट एक लक्षात घ्या. सेकंडरी प्रेफिक्स, त्यानंतर रूट वर्ड आणि प्रायमरी सफिक्स एवढाच आपण आज विचार करणार आहोत. एवढ्याचेच रूल्स आपण विचारात घेणार आहोत. त्यामुळे बाकीच्या गोष्टी इथून आपण उडवून टाकूया. यांची गरज आता नाही, पुढच्या वेळेस ते असणारे आहे. म्हणजे इथं फक्त तुम्हाला सेकंडरी प्रेफिक्स जो रूट वर्डला जोडायचा आहे आणि त्यानंतर प्रायमरी सेकंडरी प्रेफिक्स जो रूट वर्डला जोडायचा आहे आणि प्रायमरी सफिक्स जो त्यानंतर येणार आहे. या पर्टिक्युलरली एवढ्या बाबतीमध्येच आपण आज अभ्यास करणार आहोत. नाउ सेकंडरी प्रेफिक्स इट रिप्रेझेंट द सबस्टिट्युएंट्स आर ब्रांचेस. हे कोणते सबस्टिट्युएंट्स किंवा ब्रांचेस आहेत की जे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये फक्त आणि फक्त दे आर युज्ड ॲज अ प्रेफिक्स ओनली. यू हॅव टू रिमेंबर दिस पार्ट. म्हणजे प्रेफिक्सेस म्हणून कोणती वापरली जाणारी आहेत, सफिक्सेस म्हणून कोणती असणारे आहेत, प्रेफिक्स आणि सफिक्स म्हणून कोणती असणार आहेत, या प्रत्येकाचे पार्ट्स आपण करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला नॉमेनक्लेचर मध्ये कुठेही गोंधळ होणार नाही. नाउ सेकंडरी प्रेफिक्स इट रिप्रेझेंट्स the substituents are the branches. मग आता ती कोणती आहेत आपल्याला माहित आहे. एक्स डॅश एक्स, त्याला हॅलो हा प्रेफिक्स वापरला जातो. मग एक्स म्हणजे काय, Cl असेल तर क्लोरो, Br असेल तर ब्रोमो, आय असेल तर आयोडो, अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले फॉर्मेशन ऑफ स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप ॲज वेल ॲज अ ब्रांच्ड चेन अल्काइल ग्रुप, त्याचा वापरही आपण थोडाफार केलेला आहे. आर म्हणजे अल्काइल ग्रुप असणार आहे. डॅश CH3 मिथाइल म्हणजे ए नी रिप्लेस बाय वायल, मिथाइल C2H5 इथाइल C3H7 प्रोपाइल. या पद्धतीनं की अल्काइल ग्रुप्स असणारे आहेत ते ब्रांच किंवा सबस्टिट्युएंट्स म्हणून वापरामध्ये आहेत. त्यामुळे ते दे आर युज्ड ॲज अ प्रेफिक्सेस. त्यानंतर OR ग्रुप इज नोन ॲज अल्कॉक्सी ग्रुप. हा प्रेफिक्स म्हणून वापरला जातो. म्हणजे दिलेल्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चर मध्ये जर OR असेल, अल्काइल ग्रुप असेल, हॅलो ग्रुप असेल तर दे आर युज्ड ॲज अ प्रेफिक्स. म्हणजे ते प्रेफिक्स म्हणून वापरामध्ये आहेत. म्हणजे ती नावं रूट नेमच्या अगोदर येणं अपेक्षित असणार आहे. OCH3 आरच्या ठिकाणी CH3 लिहिलं तर मिथॉक्सी तयार होतं. पहा म्हणजे कार्बन एक आहे त्यामुळे मिथेन आणि ऑक्सिजन जोडलाय त्यामुळे ए नी रिप्लेस बाय OXY. सो OCH3 इज अ नेम्ड ॲज अ मिथॉक्सी. मग OC2H5 असेल तर कार्बनची संख्या यामध्ये 2 आहे, इथेन पण ऑक्सिजन जोडलाय त्यामुळे ए नी रिप्लेस बाय ऑक्सी. सो OC2H5 इज नोन ॲज अ इथॉक्सी. आणि आणखीन एक महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे की जो म्हणजे हॅलो हा फंक्शनल ग्रुप आहे, OR हा फंक्शनल ग्रुप आहे, NO2 नायट्रो. दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये इफ गिवन स्ट्रक्चर कंटेन NO2 ग्रुप देन इट इज युज्ड ॲज अ प्रेफिक्स किंवा नेम्ड ॲज अ प्रेफिक्स. तो प्रेफिक्स म्हणून वापरायचा आहे, तो सफिक्स म्हणून कधीही येणार नाही. हे सेकंडरी प्रेफिक्स रूट नेमच्या अगोदर जे जोडणारे आहेत ते हे सगळे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आज या सगळ्यांच्यावर नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर असणार आहे. नाउ द रूट नेम और वर्ड रूट म्हणजे इथं वर्ड रूट इट रिप्रेझेंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन पॅरेंट चेन और मेन चेन. जी चेन तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या चेन मध्ये असणाऱ्या एकूण कार्बनची संख्या, त्या चेन मध्ये निवडलेल्या चेन मध्ये कार्बनची संख्या ही नेहमी रूट नेम दर्शवतं, हे लक्षात ठेवा. समजा सिलेक्टेड चेन और पॅरेंट चेन कंटेन 1 कार्बन, देन रूट नेम जे असणार आहे ते मिथ. आणि पुढे सिंगल बॉन्ड असेल तर येणे, डबल बॉन्ड इथं येणारच नाही आहे. यामध्ये 2 कार्बन जे असणार आहेत, 2 कार्बन असतील तर इथ,
3 कार्बन प्रोप, 4 कार्बन ब्यूट, 5 कार्बन पेंट, 6 कार्बन, इफ 6 कार्बन हेग, 7 कार्बन ऍटम जर असतील तर हेप्ट, 8 कार्बन्स ऑक्टे OCT, 9 कार्बन नोन आणि 10 कार्बन DEC इथपर्यंत 10 ते 12 कार्बन ऍटम्स पर्यंत तुम्हाला माहिती असावी, त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे अशी आवश्यकता यामध्ये नाही. म्हणजे रूट नेम जे असणारे आहेत ते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जे 4 कार्बन ऍटम आहेत आणि दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये सगळीकडे सिंगल बॉन्ड असेल तर ब्यूट आणि पुढे EN येईल, परंतु एक डबल बॉन्ड असेल तर तिथं ENE येईल आणि त्या डबल बॉन्डची पोझिशन तुम्हाला इंडिकेट करावी लागेल. हा पुढे येणारा सगळा भाग असणार आहे. तत्पूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरच माहित असायला पाहिजेत. नाव प्रायमरी सफिक्स जे रूट नेम नंतर जोडून येणार आहे ते इट रिप्रेझेंट सॅच्युरेशन और अनसॅच्युरेशन इन पॅरेंट हायड्रोकार्बन और पॅरेंट चेन और मेन चेन. फंक्शनल ग्रुप सफिक्स नेम असणार आहेत. हे फक्त आणि फक्त सफिक्स नेम म्हणूनच वापरले जाणारी आहेत. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ANE रिप्लेस बाय ENE. इफ स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड देन ANE रिप्लेस बाय YNE. या पद्धतीने ते असणार आहे. म्हणजे सेकंडरी प्रेफिक्स असेल, रूट नेम असेल आणि प्रायमरी सफिक्स हे सगळे आज वापरून आपल्याला IUPAC नेम दिलेल्या स्ट्रक्चरचं सांगायचं आहे. नाव IUPAC नेम्स हे सगळं जोडायचं आहे आपल्याला. सेकंडरी प्रेफिक्स म्हणजे काय आहेत, कोणते आहेत हे पाहिले. रूट नेम आपण अभ्यासलेला आहे. प्रायमरी सफिक्स कोणती आहेत, ANE, ENE, YNE. या सगळ्यांचा विचार करून आपण आता सेकंडरी प्रेफिक्स म्हणजे सबस्टिट्युएंट्स या पद्धतीने आपण आता नाव द्यायला सुरुवात करूया. आणि रूल्स कसे अप्लाय करायचे ठराविकच आहेत, पण ते लक्षात ठेवा आणि आपण आता अभ्यास करूया. सपोज दिस इज द कार्बन चेन तुम्हाला दिलेली आहे. या दिलेल्या कार्बन चेन मधून यू हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स हॅव्हिंग मॅक्झिमम ऑफ ब्रांचेस किंवा विच कंटेन मॅक्झिमम सबस्टिट्युएंट्स. समटाइम्स फंक्शनल ग्रुप सुद्धा, म्हणजे ते निवडताना तो फंक्शनल ग्रुप येणं देखील गरजेचं असणार आहे. म्हणजे इथं कार्बनची अशी चेन तुम्हाला दिलेली आहे, तर ह्या चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स आणि सलग ती लॉंग चेन असायला पाहिजे की ज्यामध्ये मॅक्झिमम ब्रांचेस तुम्हाला पाहायला मिळतील. इथं आपण बघूया आता 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथं मॅक्झिमम आपण विचार जर केला तर द गिवन कार्बन चेन कंटेन 7 कार्बन ॲटम. पण आता आपल्याला नियम असा आहे की ती चेन निवडत असताना ब्रांचेसची संख्या जास्त यावी ही अपेक्षा असणारी आहे. जर आपण अशी चेन निवडली 1 2 3 4 5 6 7 तर त्यामध्ये ही निवडलेली चेन झाली. दिस सिलेक्टेड चेन इज नोन ॲज अ मेन चेन, पॅरेंट चेन. आणि एक कार्बन हा सबस्टिट्युएंट असणार आणि इथं हा एक सबस्टिट्युएंट म्हणून असणार आहे किंवा ब्रांच म्हणून असणार आहे. म्हणजे निवडलेली चेन एक आणि यामध्ये ब्रांचेस फक्त 2 किंवा सबस्टिट्युएंट 2 आहेत. किंवा आपण वेगळ्याही पद्धतीने निवडू शकतो. या पद्धतीने निवडले तर द सिलेक्टेड चेन कंटेन 7 कार्बन ॲटम्स. परंतु या निवडलेल्या चेन मध्ये हा एक सबस्टिट्युएंट आहे, हा एक सबस्टिट्युएंट आहे, त्यानंतर हा एक, म्हणजे इन ऑल देयर आर 3 सबस्टिट्युएंट्स. म्हणजे यामध्ये ही चेन आपण निवडणं गरजेचं असणार आहे किंवा ही निवडलेली चेन ही योग्य पद्धतीची असणारी आहे हे माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस ऑर सबस्टिट्युएंट्स. त्यामुळे दिस इज द करेक्ट, ही करेक्ट असणार नाही. म्हणजे कशी तुम्हाला चेन दिली असेल तर मॅक्झिमम कार्बन ॲटम्स कसे येतील आणि मॅक्झिमम ब्रांचेस जास्तीत जास्त कसे येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. इथं पाहता ही पुन्हा एक चेन तुम्हाला दिलेली आहे. आता जी चेन तुम्ही निवडणार आहात हे समजा चेन निवडली आपण, तर त्या निवडलेल्या चेन मधून काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द पॅरेंट चेन. जी चेन निवडली असेल, सिलेक्ट केली असेल त्या चेन मधल्या एकूण कार्बनची निवडलेल्या चेन मधल्या कार्बनची संख्या मोजा. इट गिव्स द
रूट नेम. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स करस्पॉन्ड्स टू द रूट नेम. म्हणजे इथं आपण विचार करू 1 2 3 4 5 6 7. So selected chain or main chain or parent chain contains 7 carbon atoms आणि त्यामुळं हेप्ट हे त्याचं रूट नेम असणार आहे. 7 कार्बन आहेत म्हणून हेप्ट या पद्धतीने ते असणार आहे. पुढचा रूल काय सांगतोय, आता आपल्याला जी चेन निवडलेली असणारी आहे, पॅरेंट चेन इज देन नंबर्ड फ्रॉम वन एंड टू द अदर. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं, मग राईट टू लेफ्ट असेल किंवा लेफ्ट टू राईट असेल, यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ सबस्टिट्युएंट्स अँड इज ऑलवेज इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर. म्हणजे जी चेन ही समजा तुम्हाला चेन दिलेली आहे, ही असेल किंवा ही असेल, ही चेन तुम्हाला दिलेली आहे, ही चेन आपण निवडलेली आहे. दिस इज कॉल्ड मेन चेन. या मेन चेनला आपल्याला आता नंबरिंग करायचं आहे. एकूण कार्बनची संख्या आपण मोजली, आता याला नंबरिंग आपल्याला करायचं आहे. तर नंबरिंग करत असताना हे जे सबस्टिट्युएंट्स असणारे आहेत, या सबस्टिट्युएंट्सला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही इकडून इकडं जा किंवा इकडून इकडं जा, कसंही आपण आता नंबरिंग दिलं, समजा 1 2 3 4 5 6 7, हे एका पद्धतीने असेल. इकडून नंबरिंग दिलं तर फर्स्ट ब्रांच जे असणार आहे सबस्टिट्युएंट्स, कार्बन 2 आहे, त्यानंतर 5 वर आहे, नंतर 6 वर आहे. इफ यू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट 1 2 3 4 5 6 अँड 7, म्हणजे इथं 7 कार्बन ॲटम्स असणारे आहेत. आता इथं आपण इकडूनही नंबरिंग केलं तर ब्रांच सेकंड कार्बन ॲटमच प्रथम येते, इकडूनही नंबरिंग केलं तर ब्रांच ही सेकंड कार्बन ॲटम वर येते. म्हणजे दोन्ही बाजूने इक्वल डिस्टन्सवर जर ब्रांच किंवा सबस्टिट्युएंट असेल तर काय करायचं ते आपण इथं आता बघूया. हा जो इकडून जर आपण केला तर दिस इज द फर्स्ट सबस्टिट्युएंट आणि इकडून नंबरिंग दिलं तर दिस इज फर्स्ट सबस्टिट्युएंट. म्हणजे इक्वल नंबर येतोय आणि त्यामुळे मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो सेकंड सबस्टिट्युएंट असणारा आहे त्यालाही लोएस्ट नंबर येईल अशा पद्धतीनं नंबरिंग तुम्हाला करायचं आहे. इकडून नंबरिंग केलं तर जो सेकंड सबस्टिट्युएंट असणार आहे, इट इज प्रेझेंट ऑन 5th कार्बन ॲटम, अँड इफ यू स्टार्ट नंबरिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, इट इज प्रेझेंट ऑन कार्बन 3. So 3 is the lowest possible number. So this is the correct way, that is from left to right. Correct way of numbering is from left to right असणार आहे. right to left हे wrong असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं नंबरिंग करताना या नियमावलीचा वापर करणं आवश्यक असणार आहे. आता इथं आपण एक्झाम्पल बघूया. हे तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रक्चर. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन ॲटम्स असणारे आहेत, परंतु या मध्ये आपण नंबरिंग करूया 2 3 4 5 6 7. सो दिस इज हेप्टेन आपण म्हणूया, बिकॉज ऑल बॉन्ड्स आर सिंगल बॉन्ड्स. इथं कार्बन 2 वर CH3 ग्रुप आहे, 2 मिथाइल, आणि कार्बन 3 वर इथाइल ग्रुप आहे, 3 इथाइल. म्हणजे या स्ट्रक्चरचं नाव लिहिताना तुमच्या लक्षात येईल की वन सबस्टिट्युएंट इज अ मिथाइल अँड सेकंड सबस्टिट्युएंट इज अ इथाइल. So when different substituents are present on the same, that is the selected chain or main chain or parent chain, then you have to follow the alphabetical order. म्हणजे त्यामधला कार्बन, ज्या कार्बनला जोडलेला त्या कार्बनचा नंबर हा महत्वाचा नाहीये, तर जो अल्काइल सबस्टिट्युएंट असणार आहे त्याचं पहिलं अक्षर जे असणार आहे, फर्स्ट लेटर, ते अल्फाबेट्स मध्ये पहिल्यांदा येतं का नंतर येतं, त्यावर आपण त्या पद्धतीनं नॉमेनक्लेचर करणं गरजेचं असणार आहे. मिथाइल आणि इथाइल. सो इन अल्फाबेटिकल ऑर्डरचा आपण जर विचार जर केला अल्फाबेट्स मध्ये, तर ई कम्स फर्स्ट, आणि त्यामुळं याचं नाव लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल. 3 इथाइल 2 मिथाइल हेप्टेन. इथं बघा 3 डॅश इथाइल, हा डॅश जो असणार आहे इट इज कॉल्ड हायपन. नंबर अँड नेम दे आर ऑलवेज सेपरेटेड बाय पुटिंग हायपन. इथं नंबर अँड नेम कुठं पण असू द्या, दे आर सेपरेटेड बाय पुटिंग हायपन.
आणि हे जे सबस्टिट्युएंट्स असणारे आहे 3-ethyl 2-methyl दे आर प्रेफिक्स टू द रूट नेम हेप्ट, त्याला आपण जोडलेला आहे. आणि प्रायमरी सफिक्स जो असणार आहे इट कंटेन्स गिवन स्ट्रक्चर कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सो ए नी तो असणार आहे. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ 3-ethyl 2-2-methyl हेप्टेन. या पद्धतीनं हे रूल्स तुम्हाला वापरायचे आहेत. समजा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, पुन्हा एकदा बघा. आता हे बघितलं तुमच्या लक्षात येईल की झालेलं आहे, परंतु यामध्ये स्लाइड चेंज आहे. काय तो आपण बघूया. हे दिस इज द सिलेक्टेड चेन 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 कसे घेतलं तरी सेम, त्यामध्ये काही फरक पडत नाहीये. आता याला नंबरिंग करायचं आहे. समजा आपण इकडून नंबरिंगला सुरुवात केली 1 2 3 3 कार्बन ऍटम और प्रथम ब्रांच आहे. and if you starts from right to left 1 2 3, so there is a branch at position 3. 3 पोझिशनला कार्बनला पुन्हा एक ब्रांच असणार आहे. म्हणजे दोन्हीकडून नंबरिंग जर आपण द्यायला सुरुवात केली तर 3 कार्बन ऍटमवर एक नंबर एक सारखाच नंबर तुम्हाला दिसतोय. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल तर ते सबस्टिट्युएंट्स कोणते आहेत. वन इज अ मिथाइल अँड सेकंड इज अ इथाइल. सो अल्फाबेट ऑर्डरचा विचार जर केला तर ई कम्स फर्स्ट. सो द करेक्ट वे ऑफ नंबरिंग ऑफ दिस चेन इज फ्रॉम राईट टू लेफ्ट. कारण ई पहिल्यांदा येतो अल्फाबेट्स मध्ये, त्यामुळे इकडून नंबरिंग देणं योग्य असणार आहे. हे नंबरिंग चुकीचं असणार आहे. त्यामुळे यातले सबस्टिट्युएंट्स कोणते आहेत ते आपण एकत्र घेऊया. त्यांच्या पोझिशन बघूया. आता एक 4-methyl इथं 4 5 6 4-methyl, त्यानंतर 3-ethyl. दीज आर द सबस्टिट्युएंट्स. रूट नेम आपण बघूया. यामध्ये एकूण number of carbon atoms present in the selected chain 1 2 3 4 5 6. So 6 carbon atom. hex is the root name. Now primary suffix जो असणार आहे all given all किंवा structure contain कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स, आणि त्यामुळे ANE हा आपल्याला प्रायमरी सफिक्स वापरायचा आहे. सो द करेक्ट IUPAC नेम इज 3-ethyl 4-methyl hexane. 3-ethyl 4-methyl hexane. Suppose you are given this structure. Select the longest continuous chain of carbon atoms containing maximum branches. आपण निवडलेले आहे. Count the number of carbon atoms in the main chain or selected chain 1 2 3 4 5 6 7. It gives the name of it gives the root name. त्यामुळे 7 आहेत, त्यामुळे हेप्ट असणार आहे. त्यानंतर यू हॅव टू नंबर दे सिलेक्टेड चेन. कशा पद्धतीनं तर यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ ब्रांचेस अँड दे आर इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर. कमीत कमी नंबर त्याला येणं गरजेचं आहे. इकडून नंबरिंग आपण करूया 1 2, इकडून 1 2, परंतु सेकंड सबस्टिट्युएंट्सला कमीत कमी नंबर येण्यासाठी इकडून नंबरिंग करणं योग्य असणार आहे. 1 2 3 4 5 6 7. मिथाइल मिथाइल मिथाइल. नाउ यू ऑब्झर्व दॅट असं तुम्हाला दिसेल की अरे यामध्ये 3 मिथाइल ग्रुप्स आहेत, हे सगळे आयडेंटिकल आहेत. मग आपण 2-methyl 3-methyl 6-methyl हेप्टेन असं आपण लिहू शकतो का तर नाही. मग तिथं एक नवीन रूल तुम्ही वापरणं आवश्यक असणार आहे. when 2 or more identical substituents एकसारखे दिसणारे, कोणते एकसारखे असतील. when 2 or more identical substituents are present on the selected chain or parent chain, then prefix त्या जो सबस्टिट्युएंट असणार आहे त्याला तुम्ही प्रेफिक्स लावायचा आहे. जो सबस्टिट्युएंट असणार आहे की 2 वेळा येतोय 3 वेळा येतोय त्याला तो प्रेफिक्स लावणं गरजेचं आहे. डाय प्रेफिक्स युज्ड व्हेन देर आर 2 आयडेंटिकल ग्रुप्स किंवा सबस्टिट्युएंट असणार आहे. ट्राय फॉर 3 आणि टेट्रा फॉर 4. म्हणजे 4 वेळा एक सारखा येत असेल, एकच सबस्टिट्युएंट 4 वेळा येतोय तर टेट्रा हा शब्द असणारा आहे. अँड सो ऑन आर रिटन बिफोर द नेम ऑफ द substituents.
मग आता आपण बघूया सबस्टिट्युएंटचे कोणते आहेत आणि त्यांचे नंबर्स आपण त्याला जोडून लिहूया. 2 मिथाइल, 3 मिथाइल, 6 मिथाइल. रूट नेम 7 कार्बन ॲटम, सो हेप्ट. प्रायमरी सफिक्स ए नी इथं वापरायचा आहे. सो द करेक्ट IUPAC नेम इथं बघा आता 2, 3, 6. प्रत्येक कार्बन ॲटमवर एक सारखा अल्काइल ग्रुप आहे. सो 2, 3, 6 दे आर रिटर्न टुगेदर. ते एकत्र लिहायचे नंबर्स अँड दे आर सेपरेटेड बाय पुटिंग कॉमा. ते कॉमानं सेपरेट करायचे आहेत पहा. 2, 3, 6 कारण एकत्र लिहिणं गरजेचं आहे. कार्बन 2, 3, 6 वर एक आणि एकच ग्रुप मिथाइल आहे, परंतु तो 3 वेळा येतोय. त्यामुळं ट्राय मिथाइल हेप्टेन. दिस इज द करेक्ट IUPAC नेम. म्हणजे यांचा नंबर तो प्रत्येकाला सेपरेट रिपीट न करता ते सगळे एकत्र घ्यायचे आणि दे आर सेपरेटेड बाय पुटिंग कॉमा. कॉमानं ते सेपरेट करायचे आणि नंबर अँड नेम सेपरेटेड बाय पुटिंग हायपन. या पद्धतीनं करेक्ट IUPAC नेम असणार आहे. लक्षात राहील. मला वाटतं हे या पद्धतीचा चार्ट हा निश्चित तुम्हाला कोणत्याही ऑर्गॅनिक स्ट्रक्चरला नॉमेनक्लेचर करताना उपयोगी पडणारा आहे. हे बघा इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथं राहिलेल्या सगळे हे असं स्केलेटन दिलं असेल तर नाउ यू हॅव टू सॅटिस्फाय द बॅलन्स. सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे एक कार्बन इकडे एक जोडलाय म्हणजे प्रत्येक कार्बन ॲटमची संयुजा 4 असणार आहे. त्यामुळे CH3 इथं CH2 इथं परत CH CH2 CH3 इथं CH CH3 आणि CH3. त्याप्रमाणे यू हॅव टू सॅटिस्फाय द बॅलन्स ऑफ कार्बन ॲटम बाय पुटिंग हायड्रोजन ॲटम्स. बरोबर आहे. मग रेड कलर मध्ये जे कार्बन दिसत आहेत ती सिलेक्टेड चेन किंवा मेन चेन आहे, पॅरेंट चेन. आणि इथं हा एक सबस्टिट्युएंट असणार आहे. पण नियम काय सांगतो? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग मॅक्झिमम ऑफ ब्रांचेस ऑर सबस्टिट्युएंट्स. इथं आपण बघूया रेड कलर मध्ये कार्बन जे इंडिकेट केलेत ती मेन चेन किंवा पॅरेंट चेन असणारी आहे. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की CH2 CH3 दिस इज वन सबस्टिट्युएंट अँड CH3 इज अनदर सबस्टिट्युएंट. 2 आहेत. म्हणजे अशी चेन निवडली तर एक सबस्टिट्युएंट, अशी चेन निवडली तर 2 सबस्टिट्युएंट किंवा अन्य वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी निवडू शकतो. पहा याही पद्धतीने चेन निवडली तरी 2 सबस्टिट्युएंट असणार आहेत. वन इज अ मिथाइल अँड सेकंड इज इथाइल. म्हणजे ही निवडलेली पॅरेंट चेन आणि इथं निवडलेली पॅरेंट चेन आयडेंटिकल आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असणार आहे. त्यामुळे या पद्धतीने चेन निवडणं हे चुकीचं असणार आहे. याला नंबरिंग करूया 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 2 वर मिथाइल आहे, 3 वर इथाइल असणार आहे आणि रूट नेम मध्ये 5 सिलेक्टेड चेन मध्ये 5 कार्बन आहेत त्यामुळं पेंट असणार आहे. त्यामुळे सबस्टिट्युएंट्स बघूया 2 मिथाइल, 3 इथाइल. रूट नेम, number of carbon atoms present in parent chain 5 pent. प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्ड असणार आहे ए नी. हे सगळं एकत्र जोडायचं. इथं यू हॅव टू फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर करायचा. इथाइल आणि मिथाइल 2 वेगळे अल्काइल ग्रुप्स असणारे आहेत. त्यामुळं 3 इथाइल 2 मिथाइल पेंटेन इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. मग ह्या स्ट्रक्चरचं असेल किंवा या स्ट्रक्चरचं दोन्हीचं एकच नाव असणार आहे. हे जे असणार आहे हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिलेलं आहे हे स्ट्रक्चर दिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की खूपच कॉम्प्लिकेटेड आहे, पण ते तसं नाही आहे. हे प्रत्येक वेळी एक लक्षात ठेवायचं की जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स असणारे आणि जास्तीत जास्त ब्रांचेस येणारी चेन आपल्याला निवडायची आहे. दिस इज द बेसिक रूल. म्हणजे हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. मग त्यामध्ये अन्य गोष्टी, अन्य किती फंक्शन ग्रुप इतर असू द्या, कोणतेही असू द्या, पण पहिल्यांदा काय करायचं आहे तर मॅक्झिमम कार्बन ॲटम, सलग कार्बन ॲटम सरळ चेन मध्ये आणि ब्रांचेसची संख्या किंवा सबस्टिट्युएंट संख्या जास्त हे लक्षातच ठेवायचं आहे. तर इथं आपण बघूया 1, 2, 3, 4, 5 किंवा 1, 2, 3, 4, 5 कसेही निवडलं तर मॅक्झिमम किंवा 1, 2, 3, 4, 5 कसेही निवडलं तर 5च कार्बन ॲटम्स आहेत मॅक्झिमम असणार आहेत.
फक्त प्रश्न असा आहे की ब्रांचेसची संख्या जास्त असणारी सरळ चेन निवडणं. ही आपण अशी निवडली पहा. एक ही अशी या पद्धतीने निवडली आहे. म्हणजे इथं 1 2 3 4 ब्रांचेस आपल्याला दिसत आहेत. 4 सबस्टिट्युएंट्स याच्यामध्ये असणारे आहेत. म्हणजे मॅक्झिमम सबस्टिट्युएंटची संख्या इथं आपल्याला येते. नाउ यू हॅव टू नंबर दी सिलेक्टेड चेन. या निवडलेल्या चेनला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करताना तुमच्या लक्षामध्ये येईल आता की इकडून नंबरिंग केलं तर 2 कार्बन ॲटमवर 2 अल्काइल ग्रुप्स आहेत आणि इकडून नंबरिंग केलं तर देयर इज अ 1 ब्रांच. त्यामुळे करेक्ट वे ऑफ नंबरिंग हे 1 2 3 4 5 या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं 2 वर 2 सारखे, इथं 4 वर 1 आहे. म्हणजे 3 आयडेंटिकल ग्रुप्स आहेत. 2 2 when 2 identical groups are present on the same carbon atom, तोही नंबर एकत्र तुम्हाला करायचा आहे. पुन्हा कॉमन सेपरेट करायचा आहे. बघूया आता याचं करेक्ट नेम काय पहा. 3 इथाइल, हा 3 इथाइल. 2 2 2 इथं एकाच कार्बन ॲटमवर 2 आहेत आणि 4 वर 1 मिथाइल आहे. त्यामुळं 3 इथाइल 2 2 4 ट्रायमिथाइल पेंटेन इज द करेक्ट IUPAC name of this structure. Now we'll discuss about the complex substituents. म्हणजे जी कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स आहेत की ज्यांचं अल्काइल ग्रुपचं नाव देणं अवघड आहे, अशांच्या बाबतीमध्ये काय नियमावली आहे त्याचा उल्लेख पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटी केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल पहा. सपोज यू आर गिवन दिस स्ट्रक्चर आणि आस्क्ड टू राईट द IUPAC नेम ऑफ दिस गिवन स्ट्रक्चर. आता हे पाहिल्यानंतर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटू शकतं, पण एखादा विद्यार्थी काय करेल 1 2 3 4 5 6 7 8 अशी ब्रांच निवडली तर 1 2 3 4 सबस्टिट्युएंट्स आले. बरोबर आहे. पण 1 2 3 4 5 6 7 8 9 दुसरा विद्यार्थी या पद्धतीने करेल. म्हणजे इकडं कार्बनची संख्या कमी आहे आणि इकडं कार्बनची संख्या जास्त आहे, पण त्यावेळेस इथं हे 2 सबस्टिट्युएंट्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सिलेक्ट चेन करताना मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स यायला पाहिजेत आणि सबस्टिट्युएंटची संख्या पण जास्त यायला पाहिजे. पण इथं मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे नोनेन तो असणारा आहे. इकडून गेलं तर 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्टेनच असणारा आहे. त्यामुळे ही चेन या पद्धतीनं निवडणं गरजेचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 इकडून का दिलं नाही नंबरिंग तर 1 2 3 4 5 कार्बन ॲटमवर ब्रांच येते आणि क्लोज इकडून येणार आहे ते पहिल्यांदा इथं लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की देर आर 2 ब्रांचेस. वन इज ॲट कार्बन 4 दॅट इज द मिथाइल अँड ॲट कार्बन 5 देर इज एक अल्काइल ग्रुप की जो कॉम्प्लेक्स असणारा आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं, रूल लक्षात घ्या, मागे एक्सप्लेन केलाय. हा कार्बन, दिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन ऑफ मेन चेन. दिस इज कॉल्ड ए पॉइंट ऑफ अटॅचमेंट. मग जो कार्बन ॲटम थेट मेन चेनच्या कार्बन ॲटमला जोडलेला असणार आहे इज ऑलवेज इंडिकेटेड बाय नंबर 1. आणि मग त्या कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स मध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम जिथं तुम्हाला पाहायला मिळते तिकडं नंबरिंग तुम्ही किंवा त्या पद्धतीने नंबरिंग करायचं. 1 2 3 3 कार्बन ॲटम दिसत आहेत पहा. इकडं केलं तर 2च दिसतील, पण इकडं केलं तर 3. प्रोपेन, नाव ए नी रिप्लेस बाय वायल प्रोपाइल तयार होईल. बट यू विल फाइंड दॅट ॲट कार्बन 1 देर आर 2 सबस्टिट्युएंट्स. त्यामुळे यू हॅव टू राईट the number 1 1 separated by comma dash dimethyl propyl. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असणार आहे ऑलवेज रिटन इन ब्रॅकेट, तो ब्रॅकेट मध्ये इनक्लोज स्वरूपामध्ये बंदित स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे याचा IUPAC नेम आपण बघूया. 4 मिथाइल 5 पोझिशनला हे कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असणार आहे. त्यामुळे 5 इन ब्रॅकेट 1 1 डायमिथाइल प्रोपेन अल्काइल रॅडिकल आहे त्यामुळे ए नी रिप्लेस बाय वाईल प्रोपाइल
ब्रॅकेट कंप्लीट आणि इन ऑल देअर आर 9 कार्बन atoms so known and all this structure contain single bond so ANE. This is the correct structure, correct IUPAC name. Now the functional groups which are indicated by prefix only, म्हणजे फक्त प्रेफिक्सेस आहेत त्यांचाच इथं उल्लेख आपण करणार आहोत आणि हे झाल्यानंतर मग आपण इथं थांबणार आहोत. याचा सराव तुम्हाला घरी करायचा आहे. हे पहा, यातला अल्काइल ग्रुप आपला झालेला आहे. आता हॅलो असेल क्लोरो ब्रोमो आयडो, OR अल्कॉक्सी मिथॉक्सी इथॉक्सी असेल तर, NO2 नायट्रो ग्रुप असेल तर, हे एवढेच प्रेफिक्सेस म्हणून आहेत. हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत किंवा पुढे येणारे आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 Cl. First rule, select the longest continuous chain of carbon atoms containing functional group. म्हणजे फंक्शनल ग्रुप must include the selected chain or parent chain. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप जोडलेला असणार आहे तो त्या सिलेक्टेड चेन मध्ये कार्बन येणं आवश्यक असणार आहे. त्यामुळं इथं ही चेन सिलेक्ट केली. नाउ काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द सिलेक्टेड चेन. 1 2 3. इट गिव्स द रूट नेम. 3 म्हणल्यानंतर काय असणार आहे? प्रोप. बरोबर आहे. नाउ यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप and the position of functional group in the main chain is or selected chain is always indicated by the lowest possible number. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं, ही जी चेन तुम्ही निवडलेली असणार आहे त्या चेनला नंबरिंग करायचं आहे. अशा पद्धतीने करा की ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्या कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर येणं गरजेचं आहे. म्हणून आपण नंबरिंग कशा पद्धतीने करायचं आहे? 1 2 3 इकडून करायचं आहे. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ 1-chloro-propane. फर्स्ट कार्बन ॲटमला हा क्लोरो आहे त्यामुळे 1-chloro-propane. नेक्स्ट सी दिस स्ट्रक्चर. बघा, प्रयत्न करा, सोपा आहे. 1 2 3 4 ब्यूट रूट नेम असणार आहे. इथं BR आहे म्हणजे ब्रोमो आहे, पण याला या कार्बनला कमीत कमी नंबरिंग द्यायचं आहे. 1 2 3 आणि 1 2 3 4. इकडून जर नंबरिंग दिलं राईट टू लेफ्ट 2 कार्बन येतो, इकडून लेफ्ट टू राईट केलं तर 3 कार्बन येतो. सो लोएस्ट पॉसिबल नंबर इज अ 2. सो द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ 2-bromo-butane. नेक्स्ट, हे झालं हॅलोच्या बाबतीमध्ये. कुठलंही असेल, समजा 2 हॅलोजन असतील, हॅलो ग्रुप BR असतील तर डाय हा प्रेफिक्स तुम्हाला वापरायचा आहे. बाकीचे निमॉली आहेच. इथं अल्कॉक्सी ग्रुपचा आपण इथं विचार करतोय जो प्रेफिक्स म्हणून वापरलाय. इथं एक थोडस लक्षात घ्या, इथं ऑक्सिजनच्या एका बाजूला मिथाइल ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्बनची संख्या 3 आहे असणारा तो प्रोपाइल आहे किंवा N प्रोपाइल आपण म्हणूया. प्रोपाइल आहे आणि हा मिथाइल. मग इथं IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे तो पॅरेंट अल्केन म्हणून इथं विचारात घ्यायचा आहे आणि राहिलेला भाग हा कन्सिडर्ड ॲज अ OR, दॅट इज द अल्कॉक्सी ग्रुप. म्हणजे इथं लोअर अल्काइल ग्रुप हा ऑक्सिजनला जोडला, कार्बनची संख्या 1 आहे त्यामुळं मिथेन रिप्लेस ANE ऑफ मिथेन बाय ऑक्सी मिथॉक्सी. त्यामुळं 1 2 3 फर्स्ट कार्बन ॲटमला तो जोडलाय त्यामुळे करेक्ट IUPAC नेम इज अ 1-methoxypropane. इथं पहा, इथं ब्रांच तुम्हाला दिसतंय मध्येच जोडलेला आहे. 1 2 3 4 ब्युटेन. आणि हा पण मिथॉक्सिस ग्रुप आहे बट अटॅच टू सेकंड कार्बन ॲटम, त्यामुळे याचं नाव आहे 2-methoxybutane. नाउ NO2 used as a prefix, always used as a prefix, तो सफिक्स म्हणून नाही. तर याचं नाव काय असणार आहे? मग हे सगळे रूल ऍप्लिकेबल जे यापूर्वी केले तेच इथं असणार आहेत. 1-nitropropane, 1-nitropropane. किंवा इथं पहा 2 कार्बन ॲटमला NO2 आहे त्यामुळे 2-nitropropane. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही सराव करणं आवश्यक असणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित
तुम्हाला वाटेल की आणखीन आपल्याला यामध्ये वेगळ्या स्ट्रक्चरची नावं कशी देता येईल याचा सराव तुम्ही स्वतःहून करणं अपेक्षित असणार आहे. जितका सराव तुम्ही करत राहाल तेवढं तुम्हाला सहज लक्षामध्ये राहू शकेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.